नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे महिलांनी सर्वात आधी स्वतःला प्राधान्य का द्यावे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक महिलेच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे महिलांनी सर्वात आधी स्वतःला प्राधान्य का द्यावे. लहानपणापासून महिलांना एकच गोष्ट शिकवली जाते, आधी घर, आधी कुटुंब, आधी मुलं, आधी नवरा आणि स्वतःचं काय ते शेवटी. पण स्वतःला सतत शेवटी ठेवताना अनेक महिला हळूहळू स्वतःला विसरून जातात. त्यांच्या इच्छा, त्यांची स्वप्न, त्यांचं आरोग्य, त्यांचा आनंद सगळं मागे पडतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, तर ती स्वतःची जबाबदारी आहे. जर तुम्हीच आनंदी नसाल, निरोगी नसाल, मानसिकदृष्ट्या मजबूत नसाल, तर तुम्ही इतरांना किती दिवस आनंद देऊ शकाल? विमानात प्रवास करताना एक सूचना दिली जाते. ऑक्सिजन मास्क खाली आला तर आधी स्वतःचा मास्क लावा आणि मग इतरांना मदत करा. कारण तुम्हीच सुरक्षित नसाल तर दुसऱ्याला वाचवू शकणार नाही. अगदी आयुष्यातही हेच लागू होतं. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, वेळेवर जेवा, व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, नियमित आरोग्य तपासणी करा. शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. दिवसभर काम, जबाबदाऱ्या, ताण या सगळ्यात स्वतःसाठी काही मिनिटं काढा. एखादं पुस्तक वाचा, फिरायला जा, संगीत ऐका, प्रार्थना करा किंवा शांत बसा. लक्षात ठेवा, रिकाम्या भांड्यातून कोणालाही पाणी देता येत नाही. तुमच्यात ऊर्जा असेल, आनंद असेल, आत्मविश्वास असेल तरच तो तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचेल. आर्थिकदृष्ट्याही स्वतःला सक्षम बनवा. तुम्ही नोकरी करत असाल किंवा गृहिणी असाल, काहीतरी नवीन शिका, एखादं कौशल्य विकसित करा, स्वतःच्या नावाने बचत करा. आर्थिक स्वावलंबन महिलेला आत्मविश्वास देतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक विनंती स्वीकारणं ही तुमची जबाबदारी नाही. तुमच्या वेळेची, तुमच्या भावनांची आणि तुमच्या मर्यादांची किंमत ओळखा. स्वतःची स्वप्न कधीच सोडू नका. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल, नोकरी करायची असेल, प्रवास करायचा असेल किंवा एखादी नवीन कला शिकायची असेल, वयाची किंवा परिस्थितीची भीती अजिबात बाळगू नका. तुमची स्वप्न ही तितकीच महत्त्वाची आहेत. लक्षात ठेवा, एक आनंदी, निरोगी आणि आत्मविश्वासू महिला संपूर्ण कुटुंबाला बळ देत असते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःचा आदर करेन, मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन, मी माझ्या स्वप्नांना महत्त्व देईन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला प्राधान्य देईन. कारण जेव्हा एक महिला स्वतःला प्राधान्य देते तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नसते, तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आणि पुढच्या पिढीचं भविष्यही अधिक सुंदर बनवते. आणि जेव्हा एक महिला स्वतःला प्राधान्य देते तेव्हा ती फक्त स्वतःच बदलत नाही, तर तिच्या घरातील वातावरणही बदलायला सुरुवात होते. पण इथे एक प्रश्न पडतो, तो म्हणजे स्वतःला प्राधान्य द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? याचा अर्थ घर सोडून देणं नाही, जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं नाही किंवा फक्त स्वतःचाच विचार करणंही नाही. याचा खरा अर्थ आहे स्वतःच्या अस्तित्वाचा, भावनांचा
आरोग्याचा आणि स्वप्नांचा आदर करणं. अनेक महिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त इतरांसाठी धावत असतात. कोणाला नाश्ता, कोणाचा डबा, मुलांचा अभ्यास, घरकाम, ऑफिस, पाहुणे आणि या सगळ्या धावपळीत स्वतःसाठी 5 मिनिटंसुद्धा वेळ तिला मिळत नाही. एक दिवस, 2 दिवस, 1 महिना, 1 वर्ष आणि हळूहळू त्या स्वतःलाच विचारायला लागतात, मी खरंच आनंदी आहे का? हा प्रश्न जर तुमच्या मनात कधी आला असेल, तर समजा आता स्वतःकडे वळण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी स्वतःचं दुःख लपवणं ही महानता नाही. दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःला हरवून बसणं ही त्यागाची व्याख्या नाही. खरा त्याग तोच असतो जो स्वतःला संपवून नाही, तर स्वतःला सांभाळून केला जातो. आजच्या काळामध्ये महिलांवर अनेक अपेक्षांचं ओझं असतं. तिने चांगली मुलगी असावं, चांगली सून असावं, चांगली पत्नी असावं, चांगली आई असावं, चांगली कर्मचारी असावं. पण एक प्रश्न कुणीच विचारत नाही, ती स्वतःसाठी चांगली आहे का? कारण जगासाठी तुम्ही कितीही परिपूर्ण असलात, पण स्वतःसाठी आनंदी नसाल, तर त्या यशाला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. दररोज स्वतःसाठी किमान 30 मिनिटं राखून ठेवा. त्या वेळेत मोबाईल नाही, घरकाम नाही, दुसऱ्यांची काळजी नाही. फक्त तुम्ही आणि तुमचं मन. विश्वास ठेवा, ही 30 मिनिटं तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. कारण जेव्हा महिला स्वतःशी जोडली जाते, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो, तिचा चेहरा उजळतो, तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःवर प्रेम करायला लागते. आणि स्वतःवर प्रेम करणारी महिला कधीच कमकुवत नसते. ती प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरी जाते. ती स्वतःचं मूल्य ओळखते आणि जेव्हा महिला स्वतःचं मूल्य ओळखते, तेव्हा जगही तिचा आदर करायला शिकतं. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. तुम्ही फक्त कोणाची मुलगी नाही, फक्त कोणाची पत्नी नाही, फक्त कोणाची आई नाही. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ती ओळख जपा. तुमच्या स्वप्नांना जपा. तुमच्या आनंदाला जपा. कारण आयुष्य फक्त इतरांसाठी जगायचं नसतं. आयुष्य स्वतःसाठीही जगायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता ना, तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातं अधिक सुंदर, अधिक मजबूत आणि अधिक आनंदी बनतं. हीच खरी स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात आहे. आणि शेवटी मला प्रत्येक महिलेला एकच गोष्ट सांगायची आहे. आरशासमोर एकदा स्वतःकडे बघा आणि स्वतःलाच विचारा, मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं? जर या प्रश्नाचं उत्तर शोधायला तुम्हाला वेळ लागत असेल, तर समजा आता स्वतःला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या त्यागाने ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या शांततेने ठरत नाही. तुमची किंमत इतरांना खुश ठेवण्यात नाही. तुमची खरी किंमत तुमच्या आत्मसन्मानात, तुमच्या स्वप्नांमध्ये आणि स्वतःवर असलेल्या प्रेमामध्ये आहे. स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे कोणाला कमी महत्त्व देणं नाही, तर स्वतःला इतकं सक्षम बनवणं आहे की तुम्ही आयुष्यभर प्रेम, आधार आणि आनंद देऊ शकाल. आजपासून स्वतःशी एक छोटंसं वचन करा. मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन. मी माझ्या मनाचं ऐकेन. मी माझ्या स्वप्नांना थांबवणार नाही. मी स्वतःचा आदर करेन आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीच विसरणार नाही. कारण जेव्हा एक महिला स्वतःला प्राधान्य देते, तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, ती तिच्या कुटुंबाचा विचारसुद्धा बदलते, समाजाला नवीन दिशा देते आणि पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनते.
म्हणून आजपासून एकच निर्णय घ्या. मी स्वतःवर प्रेम करेन, स्वतःचा आदर करेन आणि स्वतःला प्राधान्य देईन. याच एका निर्णयामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होतील आणि आनंदाचे नवे दरवाजे उघडतील. जर आजचा हा विचार तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर तो प्रत्येक आई, बहीण, मैत्रीण आणि मुलीपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या महिलेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. धन्यवाद.